नमस्कार मित्रांनो, गणित गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा क्लास आणि त्यातला मॅथमॅटिक्स 1 मधला आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर बघतोय. प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण बघणार आहे. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत सगळे प्रॅक्टिस सेट झालेले आहेत. त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही लिंकवर क्लिक करून बघू शकता. कोपऱ्यात व्हिडिओच्या कोपऱ्यात कुठं तर तुम्हाला लिंक मिळेल ती. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चालू करूया. तर चला मग पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर आपल्याला हे दोन इक्वेशन दिलेत. आता या इक्वेशनमध्ये आणि याच्या पूर्वीच्या इक्वेशनमध्ये फरक काय? तर याच्या पूर्वीच्या इक्वेशनमध्ये आपल्याला न्यूमरेटरला एक्स आणि वाय जे लिहिलं होतं ते आपल्याला न्यूमरेटरला लिहिलं होतं, म्हणजे 3x + 2y = 1 असं काहीतरी होतं. पण आता इथं आपल्याला काय दिलं आहे? 1/x ला दिले, म्हणजे 2/x - 3/y अशा स्वरूपात दिलेलं आहे. मग आता अशा स्वरूपात असताना आपण काय करायचं? तर बघा आपण काय करायचं. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊया. 2/x - 3/y = 15. आता या इक्वेशनमध्ये आपण असं म्हणायचं की 1/x जी व्हॅल्यू आहे, कारण ती दोन्हीकडे पण आहे, इकडे पण x आहे आणि इकडे पण y आहे. तर 1/x ला आपण म्हणूया m. जरा दुसरं इक्वेशन पण आधी लिहून घेऊया. 8/x + 5/y = 77 आहे की नाही, असं आहे. मग आपण इकडे दोन्हीकडे काय 1/x आहे, इकडे 1/y आहे. मग आपण 1/x ला आपण म्हणूया m म्हणूया. लेट 1/x = m and 1/y = n असं जर असेल तर आता देअरफॉर हे इक्वेशन कसं बनेल बघा. हे जे पहिलं इक्वेशन आपण ड्रॉ केलेलं आहे, लिहिलेलं आहे, ते कसं बनेल बघा. 1/x म्हणजे m आहे म्हटल्यावर काय बनणार? हे 2 × m बरोबर -3n = 15 असं इक्वेशन बनणार. आणि दुसरं इक्वेशन कसं बनणार? तर 8m + 5n = 77 हे दुसरं इक्वेशन बनणार. तर या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं म्हणूया. असं म्हटल्यावर काय झालं बघा, इक्वेशन याच्या पूर्वी आपण जसे प्रॅक्टिस सेट सॉल्व केले होते त्याच पद्धतीने सॉल्व करायचे. आता इथं 2m च्या ऐवजी आपल्याला 8m आणायचे. तर काय करायचं? तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4, 4 ने मल्टिप्लाय केलं पहिलं इक्वेशनला की सगळं येईल. मग देअरफॉर काय इक्वेशन बनल? 8m. हे पहिलं इक्वेशन बघा कसं करेल. या सगळ्या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपण कसं म्हणणार हे? तर 8m - 4 × 12n = 15×4 = 60 बरोबर. याला इक्वेशन म्हणूया 3. आता आपण काय करायचं? इकडे 8m आहे, इकडे 8m आहे म्हटल्यावर दुसरे इक्वेशन मधनं पहिले इक्वेशन तिसरे इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 फ्रॉम 2. मग 2 मधून सबट्रॅक्ट केल्यावर काय होणार बघा. 8m + 5n = 77 आहे. त्यातून हे सबट्रॅक्ट करूया. -8m - 12n = 60 बघा. हे इथं मायनस होणार, इथं मायनस प्लस होणार, इथं मायनस होणार. आता काय करायचं? 8m ला 8m गेले, इकडे किती 5n + 12n म्हणजे किती झाले? 17n झाले बरोबर. वजाबाकी किती आली? 17. 17n = 17 म्हणून n बरोबर काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. पुटिंग दिस इन इक्वेशन, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया आपण. इक्वेशन 1 मध्येच पुट करूया. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर देअरफॉर काय झालं बघा. देअरफॉर 2m - 3 × काय केलं आपण? n च्या जागी 1 ठेवलं. 1 ठेवल्यावर काय केलं? = 15. मग काय झालं बघा. 2m - 3 = 15 म्हणून देअरफॉर 2m = 15 + 3. इकडे मायनस आहे, पलीकडे गेलं की प्लसला झालं. Therefore 2m = 18
देअरफॉर m इज इक्वल टू किती होणार 2m जर 18 असेल तर m बरोबर किती असलं पाहिजे 9 असलं पाहिजे बरोबर m ची व्हॅल्यू किती आली 9 पण हे आपल्याला सोल्युशन नाही मिळालेलं आपल्याला x y ची व्हॅल्यू काढायची इथं x आणि इथं y त्याच्या व्हॅल्यू काढायच्या तर आपल्याला mn ची व्हॅल्यू नाही काढायची मग आपण काय करायचं बघा आपण काय घेतलेलं आहे 1/x म्हणजे m आहे बरोबर नाही आपण म्हणायचं पुढे ऍड करतो बट m इज इक्वल टू 1/x म्हणजेच आपण काय घेतलंय m ची व्हॅल्यू काय आली आपली 9 आली बरोबर नाही 9 आणि देअरफॉर 1/x बरोबर जर 9 असेल तर x बरोबर किती होईल 1/9 बरोबर जर दोन्हीचे रेसिप्रोकल घेतले तर x वर जाईल आणि 9 काय होईल खाली होईल x ची व्हॅल्यू झाली 1/9 आणि n इज इक्वल टू काय 1/y आहे आणि ह्याची n ची व्हॅल्यू आली आपली 1 आली देअरफॉर y इज इक्वल टू दोन्हीचं रेसिप्रोकल घेतलं एकचं रेसिप्रोकल काय राहणार एकच राहणार मग देअरफॉर x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळतील सोल्युशन काय मिळणार आपल्याला 1/9 आणि 1 हे सोल्युशन आपल्याला मिळणार देअरफॉर सोल्युशन इज हे सोल्युशन आपल्याला मिळालं तर बघा कसं केलं आपण पहिल्यांदा तर पहिली गोष्ट म्हणजे आपण हे लिहून घेतलं की 1/x आणि 1/y इथं जे काही आपल्याला टर्म दिलेली डिनॉमिनेटरला ती डिनॉमिनेटरची टर्म आपण कन्सिडर करायची दुसऱ्या कुठल्या तरी व्हेरिएबलनं कन्सिडर करायची मग आपण त्याला m आणि n म्हणलं आणि मग आपल्याला काय आलं पुढचं आपण इक्वेशन तयार केलं आणि मग पुढचं इक्वेशन जसं आपण पूर्वी सॉल्व्ह करत होतो त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं की कुठला तर एक कोइफिशियंट समान करायचा आणि मग आपण सबट्रॅक्ट करायचं आणि मग पुन्हा एकाची व्हॅल्यू दुसऱ्यात पुट करायची दुसऱ्या इक्वेशनमध्ये दोनची व्हॅल्यू काढायच्या फक्त यात थोडंसं एक्स्ट्रा वर्क आहे बाकी काही नाही बाकी सगळं सेमच आहे तर बघा लिहून घ्या हे दुसरं असं आहे m वरनं आपण 1/x बरोबर 9 घेतलं 1/x जर 9 असेल तर दोन्हीचा रेसिप्रोकल घेतला मग आपण x वर आला आणि आता काय झालं 9 खाली गेलं उलट झालं तर n चं पण तसं घेतलं आणि इक्वेशन सोल्युशन आपल्याला मिळालं तर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता मी डायरेक्ट असं काय म्हणतो इथंच बघा की जर डिनॉमिनेटरला काय टर्म आले बघा आपल्याला डिनॉमिनेटरला टर्म आली 1x + y टर्म आली बरोबर की नाही मग x + y टर्म आली आहे म्हटल्यावर आपण काय करायचं लेट 1/x + y इज इक्वल टू m आणि इकडे डिनॉमिनेटरला काय टर्म आली x - y अँड 1/x - y इज इक्वल टू n असं जर केलं तर आता दोन्ही साईडला इक्वेशन काय तयार होतील बघा 10m इकडचं 10m + 2 इकडचं 2 आणि ह्याला आपण n म्हणलंय 2n इज इक्वल टू 4 तसंच खालच्या साईडला इक्वेशन काय झालं 15m - 5n इज इक्वल टू काय होणार -2 बरोबर हे इक्वेशन मिळालं आपल्याला आता काय करायचं तर आपल्याला पहिली गोष्ट असं करता येईल की एकतर पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं याच्या 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं याला इक्वेशन 1 म्हणूया आणि इक्वेशन 2 म्हणूया हे जर आपल्याला कोइफिशियंट समान आणायचे असतील तर पहिल्या इक्वेशनला एक तर 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे खालच्याच्या 5 ने आणि दुसऱ्या इक्वेशनला वरच्याच्या 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे तसं केल्यावर दोन इक्वेशन आपले इक्वल येतील मग आपण तसं करून बघूया अजून 1-2 पद्धती आहेत त्यांना करता येतं ही त्यातल्या त्यात समजायला सगळ्यात सोपी मेथड आहे तर काय करायचं पहिल्याच्या छोट्या कोइफिशियंटनं दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्याच्या त्याच्याच व्हेरिएबलच्या कोइफिशियंटनं पहिल्याला मल्टिप्लाय करायचं बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5 ने मल्टिप्लाय करूया अँड इक्वेशन 2 बाय 2 बघा 2 ला आपण या 5 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याला काय केलं बरोबर 5 ने इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं
आणि 2 इक्वेशन 2ला मल्टिप्लाय केलं. मग देअरफॉर आता नवीन इक्वेशन काय मिळाले बघा. तर 5 ने मल्टिप्लाय केल्यावर बघा 5 10 50 50m प्लस 5 ने मल्टिप्लाय केल्यावर 5 दुनी 10 10n इज इक्वल टू 5 चौक 20. इक्वेशन 3 म्हणायचं याला. खाली 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे हो की नाही. 2 ने मल्टिप्लाय इक्वेशन 2ला 15 दुनी 30 30m मायनस 5 दुनी 10 10n बरोबर काय झालं तर मायनस 2 दुने 4. इक्वेशन 4 म्हणूया. आता बघा इकडं +10 आलं इथं +10n आणि इथं आले -10n. दोन्ही विरुद्ध चिन्हाचे आहेत म्हटल्यावर आपण काय करायचं त्यांची ॲडिशन करायची. म्हटल्यावर हे दोन्ही काय होतील एकमेकाला कॅन्सल होतील. आपण म्हणायचं ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 and 4 ॲड केल्यावर काय होणार 50m + 10n इज इक्वल टू 20 + 30m - 10n इज इक्वल टू -4. काय होणार बघा 50 आणि 30 80m. 10n ला 10n कॅन्सल होणार आणि 20 वजा 4 20 वजा 4 किती होणार 16. तर म्हणजे m बरोबर किती झाला 16/80. 16/80 म्हणजेच काय होणार m बरोबर खाली लिहितो m बरोबर 16/80 म्हणजेच काय 1/1685 बरोबर. आता पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. या धरून चालू आहे की पहिल्याच इक्वेशन मध्ये पुट केली. इक्वेशन 1 मध्ये पुट केली आपण. तर 10 इंटू m च्या ऐवजी काय करायचं 1/5 पुट केलं प्लस 2n इज इक्वल टू 4 आहे. 5 के 5 5 दुनी 10 झाले. 2 + 2n इज इक्वल टू 4. मग 2n बरोबर काय झाले 4 - 2. मग 2n बरोबर काय झाले 2. देअरफॉर n इज इक्वल टू 2n बरोबर 2 असेल तर n म्हणजे काय झालं 1. इथं m ची व्हॅल्यू आपल्याला सापडली 1/5 आणि n ची व्हॅल्यू सापडली 1. पण हे सोल्युशन नाही. सोल्युशन आपलं पुढे आहे अजून. तर सोल्युशन बघा कसं करायचं. पुन्हा आपण दुसऱ्या पेजवर जातो मी. तर आपण काय म्हणलेलं की बट m इज इक्वल टू 1/m प्लस m + n नव्हे m इज इक्वल टू 1/x + y. 1/x + y म्हणजे m आहे आणि आपली व्हॅल्यू किती आली m ची 1/5. किती 1/5. मग जर 1/x + y जर 1/5 असेल तर दोन्हीचा रेसिप्रोकल घेतला x + y बरोबर किती येणार 5 बघा. अँड n इज इक्वल टू 1/x - y इज इक्वल टू 1 आहे. n ची व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे हो की नाही. n ची व्हॅल्यू इथं आपल्याला 1 आलेली आहे. मग आपण काय करायचं 1 व्हॅल्यू ठेवली. मग देअरफॉर दोन्हीचा रेसिप्रोकल घेतला तर x - y बरोबर काय येणार 1च येणार कारण 1चा रेसिप्रोकल 1. आता बघा ह्याला इक्वेशन म्हणायचं मग अशी 1 2 3 4 झाली इक्वेशन नाही का. 5 म्हणूया आणि इक्वेशन 6 म्हणूया. काय करायचं आपल्याला ॲडिंग इक्वेशन 5 and 6. 5 आणि 6 ला ॲड करा. 5 आणि 6 ला आता मी इथल्या इथंच ॲड करतो तुम्हाला दाखवत नाही. इथल्या इथं ॲड केल्यावर काय होणार x + x 2x आणि प्लस y - y कॅन्सल होणार इज इक्वल टू 5 आणि काय होणार 6. मग 2x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू 3. इथं जर मी रेश ओढतो तर पुटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5. कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट केलं. देअरफॉर 3 + y इज इक्वल टू 5. देअरफॉर y इज इक्वल टू 5 - 3. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार 2. आपल्याला y ची किंमत किती मिळाली 2 मिळाली आणि x ची किंमत मिळाली 3. हे एवढं मोठं गणित आहे. तर हे आपलं झालं आता सोल्युशन मिळालं आपल्याला. तर पहिल्यापासून बघा थोडंसं कन्फ्युजन
होऊ शकतं, नाही असं नाही, पण नीट बघा. आपण पहिल्यांदा काय केलं बघा, 1/x प्लस वाय जे आहे त्याला आपण m म्हणलं, आणि 1/x मायनस वाय जे दुसऱ्या टर्मला आहे त्याला आपण n म्हणलं. त्याच्यानुसार आपण काय केलं, जसं ह्याच्या आधी दोन इक्वेशन लिहित होतो तसे इक्वेशन लिहून घेतले आणि ते सॉल्व्ह केले. m आणि n ची व्हॅल्यू मिळाल्या, बरोबर. m ची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळाली. त्या व्हॅल्यू आपण मूळ 1/x प्लस वाय अशा स्वरूपात लिहिली आणि x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं मिळालं. आणि n ची व्हॅल्यू 1/x मायनस वाय अशा स्वरूपात लिहिली, इज इक्वल टू 1. मग देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू मिळाली. या दोन्हीची ॲडिशन करा किंवा दोन्हीची सबट्रॅक्शन करा, काही फरक पडत नाही. तर आपल्याला दोन्हीला x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2 ह्याच व्हॅल्यू मिळणार आहेत. मग हे फक्त काय आपल्याला करायचं, सेम पद्धतीनं ते इक्वेशन 2 वेळा सोडवायचं. एकदा m आणि n च्या किमती काढायसाठी आणि एकदा x आणि y च्या किमती काढायसाठी 2 वेळा हे सोडवायला लागणार आहे ह्याच्यात. तर बघा, हे मागच्या ह्याच्यातलं लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, आणि हे दुसरं पेज पण व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. हे स्वतःहून जरा न बघता करायचा प्रयत्न करा, न बघता करायचा लिहायचा प्रयत्न केला तुम्ही तर तुमच्या लक्षात राहील ते, नाहीतर असं लक्षात राहणार नाही. पुढचं इक्वेशन बघा. तर आपण काय करायचं बघा, इथं 27/x मायनस 2 आले, म्हणजे अपॉनला आले x मायनस 2. त्याला आपण काय करायचं, 1/x मायनस 2 इज इक्वल टू m म्हणूया. m n तुम्ही p q r काय पण म्हटलं तरी चालतं, फक्त a b c सोडून काय पण म्हणा. का ते सांगतो. तुम्ही a b c जर म्हणलं आणि जर तुम्ही डिटर्मिनंट मेथडनं सॉल्व्ह केलं तर त्या डिटर्मिनंटमध्ये पण a b c असतं, कळलं. मग तेवढ्यासाठी फक्त a b c तेवढं वापरू नका, बाकी मग काय पण वापरलं तरी चालतं तुम्ही एक्स वायच्या ऐवजी, आणि हां एक्स वाय सोडून, नाहीतर पुन्हा एक्स वायच वापरा. तर 1/x मायनस 2 इज इक्वल टू m अँड 1/y प्लस 3 इज इक्वल टू n, ह्याला आपण n म्हणलं. मग देअरफॉर इक्वेशन काय तयार झाले बघा, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. इक्वेशन 1 म्हणलं, आणि इथं काय झाले 31n प्लस 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. याला इक्वेशन 2 म्हणलं. तर बघा, याच्यापूर्वी मी सांगितलं होतं, जर क्रॉसला कोइफिशियंट आले म्हणजे पहिल्याचा कोइफिशियंट इकडे दुसऱ्या, तर काय करायचं, एकदा दोन इक्वेशनची ॲडिशन करायची आणि एकदा त्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. तेच करायचं. पहिल्यांदा आपण म्हणायचं ॲडिंग इक्वेशन 1 प्लस 2. मी सरळ साधं सोपं लिहितो, तुम्ही नीट वाक्यात लिहा. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 मी असं केलं, दोन्हीची ॲडिशन केली. दोन्हीची ॲडिशन केल्यावर काय ना, 3 आणि 2 5 58 असं येणार. 58m प्लस 58n इज इक्वल टू 9 5 14 चला 1 8 8 16 1 17 174 आले. मग 58 जर तिन्हीला भाग लावला, 58 जर ह्याला भाग लावला तर m राहिलं, प्लस ह्याला 58 भाग लावला तर n राहिलं, इज इक्वल टू याला 58 भाग लावला तर 58 त्रिक 174. 58 त्रिक, आता मला पाडा काय पाठ नाही आहे, 58चा पाडा पाठ नाही आहे, पण 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक 15 असं ते मनातल्या मनात केलं. तर याला इक्वेशन म्हणायचं इक्वेशन 3. आणि आता काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं की इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट केल्यावर काय होणार बघा, दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं आपण तर 31m मधून 27m गेले, 31m मधून 27m गेले, किती उरले 4m राहिले. आता खाली बघा, 27n मधून 31n गेले, 27n मधून 31n गेले, -4n शिल्लक राहणार. तुम्ही सेपरेटली असं करून बघू शकता, दाखवतो मी तुम्हाला इथं वाटल्यास की 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 मायनस 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. सबट्रॅक्ट केलं, 31 मधून 27 गेले 4, 27 मधून इथं मायनस आहे ना, मायनस झाले, किती होणार 27 मधून 31 गेले -4, 4n इज इक्वल टू 89 मधून 85 गेले 4.
बरोबर. मग हे असं येणार. मग आपण ते इथं लिहून घेऊया आधी. 4n - 4n इज इक्वल टू 4. साईज जरा वाढवली पाहिजे ह्याची. तर बघा सगळ्याला आता 4 ने डिवाइड करायचं. चला 4 ने डिवाइड केल्यावर काय येणार m मायनस 4n ला 4 ने डिवाइड केला काय येणार n इज इक्वल टू 4 ला 4 ने डिवाइड केल्यावर काय येणार 1. मग याला इक्वेशन म्हणायचं 4 बरोबर. 4 4 4 झालं इकडे. ठीक आहे. आता इक्वेशन 3 बघा आणि इक्वेशन 4 बघा. दोन्हीची ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ची ॲडिशन केली आपण तर आपल्याला काय आलं m प्लस m 2m आणि प्लस n मायनस n 0 इज इक्वल टू इकडचं 3 आणि इकडचं 1. 3 आणि 1 4 झाले. मग 2m बरोबर 4 असेल तर m बरोबर किती असलं पाहिजे 2 असलं पाहिजे. 2 भाग लावला ना आपण m बरोबर 2 आलं. आता अशी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली. मग पुटिंग काय करायचं पुटिंग धिस इन इक्वेशन कुठल्या एका इक्वेशन मध्ये 3 मध्ये आपण पुट करूया. इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. मग काय झालं m प्लस n बरोबर 3 म्हणल्यावर 2 प्लस n बरोबर 3. देअरफॉर n बरोबर काय होणार 3 वजा 2. मग देअरफॉर n बरोबर 1. n ची व्हॅल्यू आली 1, m ची व्हॅल्यू आली 2. m आणि n च्या व्हॅल्यू निघाल्या. आता आपल्याला काय करायचंय m आणि n वर थांबायचं नाही. हे सोल्युशन नाही. n च्या आपल्याला पलीकडे जायचंय. याच्या पलीकडे काय आहे तर आपल्याला m म्हणजे धरले आपण 1/x-2. मग m इज इक्वल टू 1 मिनिट. आपण चुकीच्या पेजवर आलेलो आहे. आपल्याला पेज वाढवलं पाहिजे ॲड केलं पाहिजे हां आणि मागं बघितलं पाहिजे 1/x-2 हां. बट m इज इक्वल टू 1/x-2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली आपली रे m ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 2 आणि आपण n इज इक्वल टू 1/y+3 घेतलेलं आहे. इज इक्वल टू y+3 घेतलेलं आहे का y+3 घेतलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता बघा देअरफॉर आता 1/x-2 जर 2 असेल तर रेसिप्रोकल घेतल्यावर काय होणार x-2 इज इक्वल टू 1/2. देअरफॉर x-2 जर 1/2 इज इक्वल टू 1/2 असेल तर x इज इक्वल टू काय होणार 1/2 + 2. म्हणजेच याची व्हॅल्यू काय होणार x ची व्हॅल्यू होणार 2 4 आणि 1 5 5/2. x ची व्हॅल्यू आली 5/2 आणि इथं बघा n ची व्हॅल्यू आली 1y+3. मग देअरफॉर y+3 विल बी इक्वल टू 1. हे ना रेसिप्रोकल घेतलं. देअरफॉर y इज इक्वल टू 1 - 3 इज देअरफॉर y इज इक्वल टू -2. मग y ची व्हॅल्यू आली -2. मग हे आलं आपलं सोल्युशन. मग देअरफॉर सोल्युशन इज जे काय असेल ते तुम्ही लिहा मी आता लिहित नाही. xy इज इक्वल टू 5/2 and -2 झालं. हे एवढंच आपलं आन्सर आलं. एकदम किरकोळ गणित आहे. फार छोटंसं आपलं गणित आहे काहीतरी चेष्टा करतो. तर फार रिपीट तेच होतं म्हणून वैताग येतो गणित करताना की सेम आहे. असं फार काय अवघड कॅल्क्युलेशन नाही फार काय नाही विशेष. पण तीच गोष्ट रिपीट आपण करतो की तेच पुन्हा मल्टिप्लिकेशन करून ते कोएफिशियंट इक्वल आणायचे, पुन्हा ॲडिशन सबट्रॅक्शन करायची, पुन्हा m च्या व्हॅल्यू आणायच्या, त्या पुन्हा अजून त्याचं नवीन इक्वेशन तयार होतं ते पुन्हा ॲड सबट्रॅक्ट करत बसायचं. पण ठीक आहे. हे झालं तिसरं. लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आणि हे दुसरं पेज याचं पण लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आता मी लिहिताना हे आडबाडवं जर लिहिलेलं असलं तर पेपरमध्ये तसं करायला जाऊ नका. पेपरमध्ये एकाखाली एकच लिहायचं. म्हणजे इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू चिन्ह हे असंच स्टेप्स आल्या पाहिजेत तुमच्या. तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. अर्थात हे मार्कांपेक्षा आपण जास्त ज्ञान मिळवण्यासाठी करायचे. पण जर बोनस म्हणून मार्क मिळत असतील तर काय वाईट आहे.
आपण ते चांगलं पण लिहिलं पाहिजे. तर लिहून घ्या. पुढं जाऊया आपण चौथ्या आणि शेवटच्या आपल्या प्रश्नाकडं. तर इथं आहे आपल्याला 1/3x + y. मग आपण म्हणायचं लेट 1/3x + y = आपण म्हणायचं याला 1 अँड काय म्हणलं आपण 1/3x - y = आपण म्हणलं n. देअरफॉर काय झालं हे 1/3x + y म्हणजे काय झालं आता हे m + n = 3/4 झालं. बरोबर का. आणि इकडे काय झालं बघा m/2 आहे. इथं विसरू नका. इथं 3x + y आहेच पण त्याच्या जोडीला इथं 2 आहे डिनॉमिनेटरला. मग इथं डिनॉमिनेटरला इथं 2 ठेवायचं मायनस याची व्हॅल्यू काय होते n. 1/3x - y ची व्हॅल्यू येते n पण इथं डिनॉमिनेटरला अजून 2 आहे. इथं n/2 = -1/8. आता या सगळ्याला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं. सगळ्याला मल्टिप्लाय करायचं इंटू 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार सगळ्यात याचं 4 निघून जाणार. मग बघा काय होणार 4m + 4n = 3 असं येणार. याला इक्वेशन म्हणायचं 1. आणि बघा इथं आपण कशाने मल्टिप्लाय करायचं. इथं मल्टिप्लाय करायला लागणार आहे आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे सगळ्याला. मग 1 मिनिट. सो सॉरी अबाउट दॅट. पुन्हा एकदा कॉल आला होता आणि मोबाईल व्हायब्रेट होत होता आणि त्यामुळं ते तसं होत होतं. तर बघा आपण कुठपर्यंत आलो होतो. तर m/2 - n/2 = -1/8. आपण 8 ने मल्टिप्लाय करायचं या सगळ्या इक्वेशनला. तर काय होणार बघा या सगळ्या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 2×2=8 म्हणजे 4m शिल्लक राहणार इथं. आणि इथं 8 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार 2×2=8 4n शिल्लक राहणार. आणि इथं 8 ला 8 कॅन्सल होणार. मग काय राहणार आपल्याला इकडं तर 4m - 4n = -1. याला म्हणायचं इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 बघा इक्वेशन 2 बघा. दोन्हीची जर आपल्याला ॲडिशन केली तर 4n ला 4n निघून जाणार आहे. मग आपण म्हणायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ची ॲडिशन करूया. तर 4m इकडचं 4m आणि इकडचं 4m मिळून काय झालं 8m आणि इकडचं 4n - 4n काय झालं कॅन्सल झालं एकमेकाला = 3 + -1 आहे म्हणजे 3 - 1 काय झालं 2. बरोबर 3 - 1 2. मग आता काय झालं m बरोबर काय झालं 2/8 झालं. 2/8 म्हणजेच काय 1/4 आहे नाही. 2/8 म्हणजे 1/4. आता हीच व्हॅल्यू आपण पुटिंग धिस इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. m च्या ऐवजी 1/4 टाकायचं म्हणजे 4 इथं बघा 4m आहे ना. मग 4 × 1/4 पुट केलं प्लस 4n = 3. इथं 4 × 4 4 × 4 4 ला 4 कॅन्सल 1 + 4 काय लिहितोय मी 1 + 4n = 3 असं उत्तर येणार. Therefore 4n = 3 - 1 = 4n = 2. Therefore n = 2/4 म्हणजेच 1/2 असं उत्तर येणार. मग आता या झाल्या m आणि n व्हॅल्यू झाल्या. पुन्हा एकदा आपल्याला काढायच्या x आणि y व्हॅल्यू. m आणि n वर थांबायचं नाही.
मग म्हणायचं काय म्हणायचं, बट m इज इक्वल टू 1/3x प्लस y इज इक्वल टू किती आलं होतं, m इज इक्वल टू 1/4 and n is equal to 1/3x minus y is equal to काय आलं होतं 1/2 येईल. मग देअरफॉर बघा याचा रेसिप्रोकल काढला तर काय होणार 3x plus y is equal to 4. आता 3x plus y is equal to 4 इक्वेशन कुठलं चाललंय आपलं, इक्वेशन 1 आणि 2 झालेलं आहे. आता 3 म्हणायचं याला, इक्वेशन म्हणायचं याला इक्वेशन 3. आणि देअरफॉर इकडे बघा 3x मायनस वायचा जर आपण म्हणजे ह्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 याला इक्वेशन म्हणायचं इक्वेशन 4. पुन्हा एकदा ॲडिंग इक्वेशन 3 and 4. आता 3 and 4 ला ॲड का केलं का तर इथं प्लस वाय मायनस वाय ॲड केलं की कॅन्सल होणार. मग 3x प्लस 3x इज इक्वल टू 6x प्लस वाय मायनस वाय 0 कॅन्सल होणार एकमेकाला आणि 4 प्लस 2 मिळून झाले 6. 6x बरोबर 6 असेल तर x बरोबर काय होणार 1. आता x बरोबर 1 आहे तर आपण म्हणायचं पुटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करूया, इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. मग काय झालं 3x च्या ऐवजी लिहिलं 1 प्लस 4 इज इक्वल टू 4 नाही y हे नाही का हे y काय झालं मग 3 के 3 प्लस y इज इक्वल टू 4. मग काय झालं देअरफॉर y इज इक्वल टू 4 वजा 3 म्हणजेच y इज इक्वल टू काय झालं 1. y इज इक्वल टू आन्सर आलं आपलं 1. मग खाली लिहा देअरफॉर सोल्युशन इज जे काय असेल ते xy इज इक्वल टू 1 and 1. आपलं आलं फायनली आन्सर xy चं 1 and 1. तर बघा हे इक्वेशन कसं आपण सॉल्व्ह केलेलं आहे, याचं सोल्युशन कसं बघितलेलं आहे. पहिल्यांदा x आणि y चे जे व्हॅल्यू आहेत 1 अपॉन डिटर्मिनंटला जे दिलेलं आहे ते आपण m आणि n मानल्या. m आणि n मानल्यानंतर आपण मग पुन्हा जे जसं सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह केलं दरवेळेसारखं, फक्त सेम स्टेप 2 वेळा. ते 2 स्टेज व्हेरिफिकेशन असतं की नाही तसं आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन असतं तसं आहे 2 स्टेप काय म्हणायचं सॉल्विंग इक्वेशन ते करायचं आपल्याला. दुसरं काही वेगळं नाही याच्यात, कुठली वेगळी मेथड नाही, असं काही विशेष फरक नाही. तर लिहून घ्या हे पहिला पेज आणि हे पुढचं पेज. मी थोडंसं काय म्हणायचं त्याला शिकवण्याच्या नादात असल्यामुळं हे असं झालं, एका पेजवर 2-2 असे लाईन मारून ते तयार केलेले. तुम्ही नीट लिहा, तुम्ही असं गचाळ थोडंसं पद्धतीने लिहू नका, तुम्ही थोडंसं नीट लिहा, स्टेप बाय स्टेप लिहा. कारण जर तुमचा पेपर क्लीन असेल, तुमचे वह्या जर क्लीन असतील तर ते पेपर बघणाऱ्याला वह्या बघणाऱ्याला ते छान वाटतं कळलं. त्यामुळे तुमचा पेपर वगैरे ते क्लीनच पाहिजे. असं झालं माझी थोडीशी मजबुरी आहे, हम मजबूर है आप नाही. तर तुम्ही नीट लिहून घ्यायचं असेल, नीट लिहून घ्यायचं असं नसतील डॅश मारायची नाही, रेश मारायची नाही, द सोल्युशन इज असं वगैरे नीट लिहून घ्या. तर ठीक आहे, तर आपल्या या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 या ठिकाणी असा संपतोय. तर बघा या पूर्वीचे पण व्हिडिओ बघा, इथून पुढे पण व्हिडिओ येणार, पुढचा पण प्रॅक्टिस 1.5चा पण व्हिडिओ येणार, तो पण बघा. आणि स्वतःला आवडला असेल तर बाकीच्यांना पण सेंड करा, त्यांना पण बघायला सांगा. काय मदत होतीये, काय कमी जास्त आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, एक नाही. तर बघा काय करायचं ते. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, जोरदार तयारी करा, आयुष्य एन्जॉय करा आणि टिल देन बाय बाय.